तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहे जागतिक तापमानवाढीचा धोका संपूर्ण जगात निर्माण झाल्यामुळे आज आपली मुंबई पहिल्या पावसातच पाण्याखाली येते, मुंबईची तुंबई होते. हे आपल्या समोरचं सगळ्यांचं उदाहरण आहे. आपण जरी ग्रामीण भागात राहत असलो, ग्रामीण भागातही वृक्षराजीचं प्रमाण योग्य वाटत असलं तरी मोठ्या झालेल्या वृक्षतोडीमुळे त्याचा जंगल संपत्तीवर परिणाम झाला. परिणामी जंगलात राहणारे प्राणी मानवी वस्तीत आले. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे बिबट्याने आपल्याला किती त्रास दिलाय. हा बिबट्या आपल्या वस्तीचा आला, त्याचा निवारा मानवाने धोक्यात आल्या एवढ्या गोष्टी घडल्या. आणि म्हणून हे मानवा वेळीच जागावं, वेळीच सावध होऊ आणि आपली ही वसुंधरा, ही भूमाता तुमच्या आमच्यासाठी सशक्तपणे उभी आहे, पण तिची काळजी घेण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. म्हणून श्री गणेश पॉलिमर्सच्या वतीनं आज कळंब ग्रामपंचायतच्या अंतर्गत या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या जागेमध्ये वृक्षारोपण केलं गेलं. चिंच, वड, लिंब, जांभूळ अशी देशी वृक्षाची लागवड करून आपण सगळेजण या ठिकाणी श्री सागर अरुण कानडे यांच्या श्री गणेश पॉलिमरच्या कार्यालयात उपस्थित झाला आहोत. सर्वप्रथम मला या गोष्टीमध्ये आनंदाचा आहे. या ठिकाणी लोकयुक्त सरपंच उषाताई कानडे उपस्थित आहे, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद उपस्थित आहेत, ग्रामपंचायत दत्ताभाऊ कानडे, ग्रामपंचायत भाजीराव आणि नवविवाहित दाम्पत्य श्री व सौ सानिका आशिष कानडे हे या ठिकाणी उपस्थित असताना आम्ही गुरुजन मंडळी या ठिकाणी विकास कानडे पूजा असतील, संतोष कानडे पूजा असतील, सतीश कानडे असतील, अरुणराव कानडे असतील, सोपी कानडे असतील, साई कानडे असतील. आपल्या सर्वांचं स्वागत करताना आपल्या गावातील एक युवक उच्च शिक्षण घेऊन महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत महत्वाच्या खात्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर असलेले आदरणीय उल्हासराव उत्तमराव काराणे साहेब हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि जागतिक पर्यावरणाच्या निमित्तानं आपण जे वृक्षारोपण केलंय ते संवर्धन आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी लावली त्या सगळ्यांची आहे. पण एक कळमकर उत्तम आदर्श भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं ध्येय आहे. आपण आपल्या घराच्या जवळ ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करूया, आपल्या भागातील वृक्षतोड थांबवूया, आपल्या भागात पर्यावरण संतुलित आणि समृद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. हीच आपण सगळेजण या ठिकाणी प्रतिज्ञा घेत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण एकदा खडे खडे आम्ही कळमकर ग्रामस्थ अशी शपथ घेतो की आमच्या गावातील पर्यावरण संतुलित आणि समृद्ध राहण्यासाठी केलेले वृक्षारोपण त्याची योग्य प्रकारे काळजी घेऊन ते संवर्धित करण्याची जबाबदारी घेत आहोत. त्याचबरोबर जल, जमीन, वायू या सगळ्याची पंचमहाभूतांच्या घटकांची योग्य प्रकारे संतुलन ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांचीच आहे. आम्हाला अभिमान आहे आम्ही कळमकर असल्याचा. महाराष्ट्रासह देशाचे पर्यावरण संतुलन दृष्टीने योग्य सौख्य राखण्याची कामगिरी करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपल्या सर्वांना. आपण सर्वजण आलात आणि पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. आपण सगळ्यांबद्दल राहूया. आणि या ठिकाणी आज सागर शेख कानडे परिवाराच्या वतीनं आदरणीय प्रभू कानडे यांना विनंती करतो की आपण आणि सरपंच यांना विनंती करतो की आपण आपले पर्यावरण अधिकारी आदरणीय उल्हास उत्तमराव कानडे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. धन्यवाद. विशेषतः बघा घरापुढे तुळस असते, तुळस सांगण्याची श्री गणेश पॉलिमर यांचे प्रोप्रायटर आमचे पुतणे सागरशेठ कानडे यांनी खरं तर आज एक नवीन उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आणि आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सरपंच उषाताई कानडे, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ, दत्ता भाऊ, त्याचबरोबर आदर्श शिक्षक बाळासाहेब कानडे, मनीषा मोहिनी, विकास भाऊ, संतोष भाऊ, तसंच या ठिकाणी उपस्थित सचिन भाऊ, अरुणदादा, आपण सर्वच मंडळींनी खरं तर पुढची तुम्ही व्यवस्थित जगायची असेल तर पर्यावरणाचे दुष्परिणाम आपण सर्वांनीच राहिलेले.
पाऊस होणे, ढगफुटी होणे किंवा दुष्काळ पडणे यासारख्या अनेक समस्या या पर्यावरणाच्या हस्तक्षेप मानवाने केल्यामुळे होत असतात. खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारचं जीवन द्यायचं असेल आजपासूनच आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी झाडं लावणे हा सगळ्यात महत्त्वाचा होईल. कारण एक झाड त्याच्याकडून आयुष्यामध्ये भरपूर ऑक्सिजन देतो. आज जगाला ऑक्सिजन पुरवणारं ब्राझीलसारखा हा मोठा देश आणि ते आरण्यसुद्धा धोक्यात आलं आहे. त्यामुळं आपण आपली काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल स्वतःच्या बांधावर असेल किंवा फॉरेस्टमध्ये असेल त्या ठिकाणी आपण सर्वजण म्हणून यापुढे संकल्प करूया की पुढे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जागरूक करण्यासाठी आणि पुढच्या पिढीला अत्यंत चांगलं समाधानी कार्यक्रमासाठी वापर मिळावं यासाठी आपण प्रयत्न करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात हाती घेऊन या जागतिक पर्यावरण दिनासाठी किंवा वसुंधरेची जी हानी होती ती हानी थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. हा अतिशय चांगला उपक्रम साहेबांनी हाती घेतला त्याबद्दल मला ग्रामस्थांच्या वतीने साहेबांच्या आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आमचे बंधू उल्हासराव कानडे हे प्रदूषण महामंडळामध्ये उच्च अधिकारी आहेत. खरं तर आज हा प्रकल्प श्री गणेश कॉलनीवर प्लास्टिकची ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. प्लास्टिक हे नाशवंत नाही परंतु त्यांनी हे वेस्टेज प्लास्टिक त्या ठिकाणी शोधून जो कचरा तयार होतो ते कचऱ्याचं वर्गीकरण करून तो कचरा या ठिकाणी आणून त्यांनी छोटे छोटे प्लास्टिकचे दाणे तयार केले जातात, कच्चा माल तयार केला जातो. ही एक रिसायकल प्रक्रिया आहे. निसर्गामध्ये प्लास्टिक त्या ठिकाणी जातं, त्याच्या गुरांच्या पोटात जातं, खाली ती कुजत नाही, त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. ही सुद्धा काळजी या श्री गणेश पौर्णिमेच्या निमित्तानं निसर्गाचं थोडंफार संवर्धन त्यांच्याकडे न होते. खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांच्या व्यावसायिक कार्यास आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच सामाजिक काम त्यांच्या हातून घडावं अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आदरणीय पर्यावरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उल्हाससाहेब कानडे यांच्या नेतृत्वात आपण दर्शक मानत सुद्धा आज जागतिक पर्यावरण दिन प्रत्येक वर्षी एक थीम ठरलेली असते. जागतिक पर्यावरण दिन कधी आवाजावर बंदी किंवा म्हणजे आवाज कमी करणे किंवा नदी प्रदूषण रोखणे. यावर्षीची थीम आहे प्लॅस्टिक पासून मुक्ती. आता आमचे बरेच दिवस झाले की प्रत्येक धार्मिक स्थळावर जाऊन आम्ही जनजागृती केली. आता याचं सागरचं जे काम आहे ते साधारणपणे प्लॅस्टिक पासून मुक्तीचंच काम आहे. वेस्ट प्लॅस्टिक गोळा करून त्याच्यापासून उपयोगी प्लॅस्टिक तयार करतो, रिसायकल करतो. म्हणजे हे ह्या वर्षीच्या जागतिक थीमला धरूनच त्याचं काम आहे. आपण साध्या साध्या गोष्टी जरी केल्या, आपण आपल्या मळ्यात एखादं 200-300 ताटं आपण स्टीलची घेतली, वाट्या घेतल्या, सगळ्यांनी मिळून पाहून एका ठिकाणी ठेवलं. कोणाच्या घरी कार्यक्रम असेल त्याला तीच ताटं घ्यायची म्हणजे जेणेकरून प्लॅस्टिकच्या पत्रावळी द्रोण म्हणजे सगळ्याला प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक वाचल निसर्गात जाण्यापासून. कारण त्याचा काही उपयोगच होत नाही. आता ते प्लॅस्टिकच्या सगळ्या पत्रावळीला आणून दिलं तरी त्याला काही उपयोग नाही, त्याचं रिसायकलिंग होत नाही. ज्या गोष्टीचं रिसायकल होतं त्या गोष्टी वापरल्या ठीक आहे, पण ज्या गोष्टी एकल केली म्हणजे एकदा वापर केला फेकून दिला याचा समाजाला किंवा म्हणजे कशाला नंतर पुढे उपयोग होत नाही, ते जमिनीतच जातं. त्याचा जास्तीत जास्त वापर आपण टाळू आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करायला सुरुवात करू. या दिवसाच्या या निमित्ताने आपण तसा संकल्प करूया. आणि दुसरी गोष्ट की राजेभाऊ कानड्यांनी एक उपक्रम टाकलाय त्याच्यामुळे सुद्धा प्लास्टिक मुक्ती होणार आहे. प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी आता त्याचं पाणी वापरा म्हणजे बाटली येणार नाही. धन्यवाद. खूप छान विचार मांडले गेले आणि आपण कार्यक्रमाच्या आर्थिक विकास करण्याची विनंती करतो. आपण सगळ्यांचा आभार मानतो. खरं तर वेळ भरपूर झालेला आहे आणि सगळ्यांना काही ना काहीतरी कामं आहेत, सगळ्यांना जायची काही झाली तरी पण अतिशय छान असा उपक्रम जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सागर पॉलिमर्स आपल्या श्री गणेश पॉलिमर्स हे सर्व सागर करणारे असं त्यांचे वडील या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फॉरेस्टमध्ये खूप छान वृक्षलावण्याचा कार्यक्रम ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. आपण देखील आपला वेळ बोलाचा वेळ त्या ठिकाणी काढला आणि या कार्यक्रमासाठी चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सार्वजनिक या ठिकाणी उपस्थित राहिलं. त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने धडपड सार्वजनिक त्या ठिकाणी असते. सगळ्यांना फोन करणं, बोलून गेलं, आल्यानंतर 4 वेळा फोन करणं, आपल्याला वाटतं 4 वेळा कोणाला केलं पाहिजे म्हणजे कोणतं पाठपुरावा त्या ठिकाणी सर्वांचा असतो आणि बरोबर चांगल्या कामासाठी पाठपुरावा करणं काही गैर नाहीये. आणि चांगलं आता ज्यामुळे बघा चला इकडे कितीच पाणी घेतो इकडे बघा.
अशी झाड मधून मध्ये आलं पाहिजे तू थोडा इकडे समोर बघा सर जरा लवकर इकडे हे परत घेत आम्ही कसं आले तुम्ही या ना बघा इकडे नवीन ज्यांनी कालच वगैरे जीवनामध्ये त्या ठिकाणी बदल केलेले आहे जशी आशिषाने समिती सोडे असेल ग्राम सदस्य भाऊ असतील सामाजिक कार्यकारी सहस्थाने जे नितीन भाऊ असतील त्याचप्रमाणे मनुष्य किनारे असतील सागर भाऊचे वडील या ठिकाणी आपल्याला असतील साईन असेल फोटोग्राफर स्वप्नील असेल आणि आदर्श शिक्षक बाळासाहेब सर असतील सर्व शेठ असतील गणेश वडीलचे यांनी आज ज्यांनी हा कार्यक्रम राबवला एका उद्योजक सचिन लोकमान्य असतील संतोष कानडे सर असतील मी स्वतः पण असेल सगळेजण आपण या ठिकाणी आज उपस्थित राहिला सर्वांचं मनपूर्वक गणेश वडीलच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं स्थानिक विकास असेल त्या सर्वांना असेल या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आपलं हार्दिक आभार मानतो आणि हा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला असा अध्यक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी जयंत सर्वांनी मस्त वेळ दिला आणि आता आपापल्या कामाला सगळ्यांनी मार्गच करायचं आपण ते आशिषची सांगितल्याची पाठवून